पालघर जिल्ह्यातील नागझरी गावात 8.5 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचे पत्रे वादळी वाऱ्यात उडून थेट शेजारील आदिवासी कुटुंबियाच्या घरावर कोसळल्याची घटना घडली। यावेळी मोठी दुर्घटना टळली, मात्र यामुळे निधी आहे पण गुणवत्ता नाही असे दिसून आले आहे। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार सन 2021-22 मध्ये तत्कालीन आमदार राजेश पाटील यांच्या शिफारशीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नागझरी येथे समाज मंदिर उभारण्यात आले होते। या कामासाठी सुमारे 8.5 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता। मात्र काम सुरू असतानाच गावकऱ्यांनी कामातील त्रुटींबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या। छतावरील पत्रे नीट बसवलेले नसणे, सुरक्षा उपायांचा अभाव आणि दर्जेहीन साहित्य वापरल्याच्या तक्रारी होत्या, पण तरीही या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं असा गंभीर आरोप गावचे उपसरपंच सुदेश पाटील यांनी केला आहे। मात्र आता काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे समाज मंदिराच्या छतावरील पत्रे उडून थेट सुनील दुमाडा या आदिवासी नागरिकाच्या घरावर कोसळले। पत्रांबरोबरच लोखंडी चॅनल देखील घरात घुसल्याने दुमाडा कुटुंबियांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। मात्र या घटनेच्या वेळी दुमाडा कुटुंब शेजारी गेलेले असल्याने त्यांचे प्राण वाचले, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती। मात्र या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उजेडात आला आहे। विकास कामांच्या नावाखाली मिळणाऱ्या निधीचा अकार्यक्षम वापर या ठिकाणी कशा प्रकारे करण्यात आला आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे। त्यामुळे संबंधित कंत्राटदार किंवा जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न येथील जनतेमार्फत उपस्थित करण्यात आला आहे।